आज मी माझ्या शेतामध्ये कणबोडला म्हणून करवंद आहे. ही मी ट्रायल बेसवरच लागण केलेली आहे आणि ह्या करवंदाची खासियत म्हणजे ह्याची कोकणबोडला म्हणून जी साईज नाव दिलेलं आहे त्याची साईज आपल्या बाकीच्या करवंदापेक्षा मोठी आहे आणि 10-15 ग्रॅम पर्यंत एक फळ आहे. तर अशा ह्याचे जे आहे ह्याचा उपयोग म्हणलं तर लोणच्यासाठी पण होतो. ह्याची बिया एकदम मृदू आहे आणि खाण्यासाठी पण चांगलं उत्तम आहे. आपल्या मानवी आहारामध्ये अत्याधुनिक महत्व असल्या कारणानं करवंद खाणं मानवी शरीराला उपयोगी पडतं. त्या गोष्टीत हे शेतीसाठी म्हणलं तर आपल्या शेतात जी कंपाऊंड करायचं आहे शेतासाठी सजीव कंपाऊंड म्हणून पण ह्याची लागवड केली तरी चालते. आर्थिक दृष्ट्या पण चांगला आहे, पाण्याचा सोर्स पण चांगला आहे ह्याचा आणि नवीन आपल्या भागात नाविन्यच आहे. तर मी ह्याचं नवीन नवीन प्रयोगामधून एक करवंदाचं मला योग्य वाटलं म्हणून मी ह्याची कलमं वाढवून त्या शेताच्या कंपाऊंड साठी ह्याचा उपयोग करून त्याचं उत्पन्न पण घ्यायच्या विचारात आहे. त्याचं लोणचं तयार केलं जातं करवंदाचं. कच्च्याचं लोणचं बनवलं जातं. आंब्यापेक्षाही लोणचं टेस्टी राहतं आणि याची टिकवण क्षमता चांगली आहे. ह्या लोणचं बहुवार्षिक असल्या कारणानं म्हणजे 1 वर्ष 2 वर्षापर्यंत ही लोणचं राहू शकतं आणि ह्याच्यातलं जे घटक आहे तर मुख्य आपल्या शरीराला उपयोगी पडणारच घटक ह्या असल्या कारणानं दापोली कृषी विद्यापीठानं त्या करवंदाची निवड केलेली आहे.